नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्रजी फर्स्ट लेसन जो आहे एन ॲस्ट्रोलॉजर्स डे त्याचा पार्ट सेकंड घेणार आहोत. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज अ फ्लियर अँड रोज टू गो होम. बघा आता नट्स व्हेंडर जो होता, तो भाजलेल्या शेंगा विक्रेता जो होता, त्याने आता आपली ती शेंगा भाजण्याची जी शेगडी होती ती ब्ल्यू आउट म्हणजे बंद करणे, ती बंद केलेली होती आणि तो आता घरी जाण्यासाठी निघाला होता. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि आता हा शेंगावाला घरी निघाला म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरसाठी हे हे सिग्नल होतं की ॲस्ट्रॉलॉजरसुद्धा आता सामान बंडल अप म्हणजे गुंडाळणे. ॲस्ट्रॉलॉजरलासुद्धा आता त्याचं जे सामान होतं ते गुंडाळावं लागणार होतं. कशामुळं? तर आपण पाहिलेलं आहे की ॲस्ट्रॉलॉजरकडे स्वतःचं उजेडाचं काहीही साधन नव्हतं. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस. कारण हा व्हेंडर घरी गेला, त्याने आपली शेगडी विझवली की ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर सगळा अंधार असायचा. एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. फक्त एक छोटासा हिरव्या रंगाच्या लाईटचा एक किरण ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर पडत होता. शाफ्ट म्हणजे किरण. त्याच्यासमोर तो पडत होता. इन फ्रॉम समव्हिअर अँड टचड द ग्राउंड बिफोर हिम. समव्हिअर म्हणजे कुठून तरी एखाद्या दुकानातल्या लाईटचा हिरव्या रंगाचा तो किरण या ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर पडत होता. ही सेन्स्ड अप बिफोर हिम. ही पिक्ड अप हिज कौरी शेल्स अँड पॅराफेर्नेलिया. आता ॲस्ट्रॉलॉजरनेही आपलं सगळं सामान गुंडाळायला सुरुवात केली. त्याने त्या कौरी शेल्स उचलल्या आणि इतर जे काही स्मॉल आर्टिकल्स होते, पॅराफेर्नेलिया म्हणजे स्मॉल आर्टिकल्स, छोट्या छोट्या वस्तू, त्याला भविष्य सांगण्यासाठी लागणाऱ्या त्या छोट्या छोट्या वस्तू त्याने आता पिकडअप म्हणजे उचलायला सुरुवात केली. आणि अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. आणि तो आपल्या बॅगमध्ये त्या वस्तू ठेवू लागला. व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आऊट. आणि तेवढ्यामध्ये तो त्याच्यासमोर पडणारा हिरवा किरण जो होता लाईटचा, तो ब्लॉटेड आऊट म्हणजे नाहीसा होणे. त्याला तो किरण नाहीसा झालेला दिसला. ही लुक्ड अप. ॲस्ट्रॉलॉजरने वर पाहिलं अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरने पाहिलं की तो किरण कशामुळं दिसत नाही, त्याने वर पाहिलं तर त्याला त्याच्यासमोर एक माणूस उभा असलेला दिसला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. ॲस्ट्रॉलॉजरला वाटलं की नक्कीच हा आपला ग्राहक असावा. क्लायंट म्हणजे ग्राहक. आणि ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला, यू लुक सो केअरवॉर्न. तुम्ही खूप चिंतेत दिसता, चिंतातूर दिसता. केअरवॉर्न म्हणजे चिंतातूर दिसता. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. बघा, ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला की तुम्ही खूप चिंतातूर दिसता, त्यामुळं तुम्ही काय करा, थोडा वेळ माझ्यासमोर बसा आणि माझ्याशी तुम्ही गप्पा मारा. माझ्यासोबत चॅट म्हणजे गप्पा मारणे. द अदर ग्रुंबल्ड सम रिप्लाय व्हॅग्युली. त्या ग्राहकाने थोडा वेळ ग्रुंबलणं म्हणजे पुटपुटणे, थोडं हळूच काहीतरी पुटपुटलं. व्हॅग्युली म्हणजे अस्पष्टपणे काहीतरी उत्तर दिलं. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन व्हिअर अपॉन द अदर थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोज. आणि जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरनी त्याला आग्रह धरला की तुम्ही थोडं बसा, माझ्यासमोर बोला, तेव्हा तो माणूस ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर बसला आणि त्याने आपला पाम म्हणजे तळवा, हाताचा तळहात त्याने ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर केला. आणि तो म्हणाला, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तुम्ही स्वतःला ज्योतिषी समजताना. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड. ॲस्ट्रॉलॉजरलाही थोडंसं हे आव्हानात्मक वाटलं आणि तो म्हणाला, टिल्टिंग अदर्स पाल्म टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. ॲस्ट्रॉलॉजरने आता या व्यक्तीचा, त्याच्यासमोर ज्या व्यक्तीने हात धरलेला होता त्या व्यक्तीचा हात थोडा टिल्टिंग म्हणजे तिरपा करणे, थोडा त्या ग्रीन लाईटचा जो शाफ्ट होता, किरण होता, त्या किरणाकडे थोडासा तिरपा केला. टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट युअर्स इज नेचर. आणि त्याने भविष्य सांगायला सुरुवात केली की तुमचं हे जे सगळ्या अडचणी आहेत, प्रश्न आहेत, हे सगळे तुमच्या स्वभावामुळं आहेत. ओ स्टॉप दॅट, द अदर सेड.
तेवढ्यामध्ये तो माणूस म्हणाला, "हे बंद करा, हे असं भविष्य सांगू नका. टेल मी समथिंग वर्थ व्हाईल. मला काहीतरी तुम्ही वर्थ व्हाईल म्हणजे महत्त्वाचे किंवा योग्य सांगा. असं अंदाजे अंदाजे भविष्य मला सांगू नका." आवर फ्रेंड फेल्ट पिक्वेड. त्यावर ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, की आमचा मित्र जरा पिक्वेड म्हणजे चिडणे. आमचा मित्र जरा चिडलेला दिसतो. आय चार्ज ओन्ली 3 पैज पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला, की बघा मी एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फक्त 3 पैसे घेतो आणि या 3 पैशात तुम्हाला कोण चांगलं भविष्य सांगणार आहे. ॲट धिस द अदर विथड्र्यू हिज आर्म. तेवढ्यात त्या समोरच्या व्यक्तीने आपला जो हात होता त्याच्यासमोर ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर केलेला तो हात त्याने मागे घेतला. विथड्र्यू म्हणजे खेचून घेणे, मागे घेणे. लुक आउट एन आना अँड फ्लंग इट आउट टू हिम. ॲट धिस अदर विथड्रॉ हिज आर्म टूक आउट ॲन आना. त्याने आपल्या खिशातून आना म्हणजे नाणे काढले अँड फ्लंग इट आउट टू हिम आणि ते त्याने ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर फ्लंग म्हणजे भिरकावणे टाकणे ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर टाकले. सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. आणि तो भविष्य पाहण्यासाठी बसलेला व्यक्ती ॲस्ट्रॉलॉजरला म्हणाला की माझे काही प्रश्न आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लुफिंग. प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. जर तू हे सिद्ध केलंस की तू जर हे तुझ्या भविष्यातून जर हे सिद्ध झालं की तू मला ब्लफिंग म्हणजे फसवणे, तू मला फसवत आहेस म्हणजे खोटं भविष्य सांगत आहेस किंवा अंदाजे भविष्य सांगत आहेस, हे जर सिद्ध झालं, यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. मी जे तुला पैसे देत आहे ते पैसे तुला व्याजासहित परत करावे लागतील. म्हणजे तू जर माझं भविष्य बरोबर सांगितलं नाहीस असं मला वाटलं तर तुला मी दिलेले पैसे व्याजासहित परत करावे लागतील. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. त्यावर ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीला म्हणाला की जर तुला असं वाटलं की मी दिलेली उत्तरं ही समाधानकारक आहेत तर तू मला 5 रुपये देशील का. नो. तो माणूस म्हणाला नाही. और विल यू गिव्ह मी 8 आना. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला बरं 5 रुपये नाही, ठीक आहे, तू मला 8 आणे देशील का. ऑल राईट प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग सेड द स्ट्रेंजर. तो स्ट्रेंजर म्हणाला की हो ठीक आहे मी 8 आणे देईल, पण जर ते भविष्य खोटं आहे असं लक्षात आलं तर तुला मी दिलेल्या पैशाच्या ट्वाईस म्हणजे डबल दुप्पट पैसे द्यावे लागतील. धिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. थोडा वेळ दोघांमध्ये चर्चा झाली, वाद झाला आणि शेवटी हा पॅक्ट म्हणजे करार, हा करार ठरला. काय करार ठरला की जेवढे पैसे त्या स्ट्रेंजरने ॲस्ट्रॉलॉजरला दिलेले आहेत तेवढे पैसे जर त्याने व्यवस्थित भविष्य सांगितलं नाही, जर तो स्ट्रेंजर ॲस्ट्रॉलॉजरच्या उत्तराने समाधानी झाला नाही तर त्याच्या दुप्पट पैसे त्याला परत करावे लागतील. हा पॅक्ट त्यांचा म्हणजे करार त्यांचा ठरला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रियर टू हेवन. आणि ॲस्ट्रॉलॉजरने आता त्या स्ट्रेंजरचं भविष्य सांगायला सुरुवात केली. त्याने सुरुवातीला प्रार्थना, प्रियर म्हणजे प्रार्थना, मीन ॲन ॲस्ट्रॉलॉजर प्रिटेंडेड टू बी रिअल ॲस्ट्रॉलॉजर. म्हणजे आपण खरंच ज्योतिष आहोत असं दाखवायचा त्याने प्रयत्न केला आणि देवाला काहीतरी प्रार्थना म्हणत असल्यासारखं त्याने भासवलं. प्रियर टू हेवन ॲज द अदर लीट अ चिरूट. आणि तोपर्यंत त्या स्ट्रेंजरने त्याच्या हातामध्ये लीटचा अर्थ पेटविणे, जे काही चिरूट म्हणजे शिगार, त्याच्या हातामध्ये सिगारेट होतं ते त्याने पेटवलं. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्सी ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि स्ट्रेंजरने जेव्हा ते सिगारेट पेटवण्यासाठी त्या मॅचबॉक्समधली जी स्टिक होती, काडी होती, ती काडी जेव्हा ओढली तेव्हा त्या काडीच्या उजेडामध्ये ॲस्ट्रॉलॉजरला त्या स्ट्रेंजरचा चेहरा ओळखता आला. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. पॉज म्हणजे थांबणे. बघा आता हुटेड म्हणजे मोटार गाडी थांबताना जो थोडासा कणल्यासारखा आवाज येतो तो आवाज. तेवढ्यामध्ये कार उभी राहिल्याचा रोडवर आवाज आला. जुक्टा ड्रायव्हर्स सुअर ॲट दिअर हॉर्सेस. जुक्टा म्हणजे टांगा, JUTK जुक्टा म्हणजे टांगा आणि जुक्टा ड्रायव्हर्स म्हणजे टांगा हाकणारे जे होते ते
त्या टांग्याचे जे घोडे होते त्यांना हाकत होते. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आता त्या पार्कमध्ये काळोख पसरलेला होता, संध्याकाळ झालेली होती. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट. तो स्ट्रेंजर जो होता तो सकिंग म्हणजे ओढणे, ते सिगारेट ओढत बसलेला होता. तो सिगारेटचा धूर, सकिंग म्हणजे आत ओढणे आणि पफिंग म्हणजे बाहेर सोडणे, पफिंग आउट म्हणजे बाहेर सोडणे. तो सिगारेट ओढत बसलेला होता. सिगारेटचा धूर तो आत घेत होता आणि नंतर बाहेर सोडत होता. सॅट दिअर रुथलेसली. तो या ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर बसलेला होता. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ॲस्ट्रॉलॉजरला मात्र आता अनकम्फर्टेबल मीन रेस्टलेस, अस्वस्थ वाटू लागलं. कशामुळं? तर ॲस्ट्रॉलॉजरने आता ते समोर बसलेल्या व्यक्तीचा चेहरा ओळखला होता. हिअर टेक युअर आना बॅक. ॲस्ट्रॉलॉजर त्या स्ट्रेंजरला म्हणाला, हा तुझा आना परत घे, म्हणजे तू मला दिलेले जे पैसे आहेत ते परत घे. आय एम नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, मी असे चॅलेंजेस स्वीकारत नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, आज मला घरी जायला उशीर झालेला आहे आणि त्यामुळं हे तुझे पैसे परत घे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि असं म्हणत म्हणत ॲस्ट्रॉलॉजरने आपलं सामान गुंडाळायला सुरुवात केली. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. तेवढ्यामध्ये त्या स्ट्रेंजरने काय केलं, म्हणजे भविष्य पाहण्यासाठी ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर जो व्यक्ती बसला होता त्याने काय केलं, या ॲस्ट्रॉलॉजरचा रिस्ट म्हणजे मनगट, त्याचं मनगट त्याने घट्ट पकडलं आणि म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. तू आता इथून जाऊ शकत नाहीस. कोण म्हणालं? तो स्ट्रेंजर म्हणाला. तो भविष्य पाहण्यासाठी ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर बसलेला व्यक्ती म्हणाला की तू आता इथून जाऊ शकत नाहीस. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी रस्त्याने चाललो होतो, तू मला तुझ्याकडं बोलावलंस. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप. आणि तो ॲस्ट्रॉलॉजर आता शिवर्ड म्हणजे थरथर कापणे, थरथर कापत होता. कशामुळं? तर त्या स्ट्रेंजरने त्याचं हात, त्याचं मनगट घट्ट पकडलं होतं आणि त्याला म्हणत होता की तू आता इथून जाऊ शकत नाहीस. ॲस्ट्रॉलॉजर आता थरथर कापू लागला. अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकम फेंट. ॲस्ट्रॉलॉजरचा आवाज आता बिकम फेंट म्हणजे हळू होणे, हळू झालेला होता आणि त्याला नीट बोलताही येत नव्हतं. त्याचा आवाज शुक म्हणजे कंप पावणे, त्याचा आवाज आता कंप पावत होता. ॲस्ट्रॉलॉजर आता घाबरलेला होता. लिव्ह मी टुडे. तो ॲस्ट्रॉलॉजर त्या स्ट्रेंजरला म्हणत होता की तू मला आज जाऊ दे. आय विल स्पीक टू यू टुमारो. आज मला उशीर झाला आहे, आज मला तू घरी जाऊ दे, मी उद्या तुला तुझं भविष्य सांगेल. द अदर थर्स्ट हिज अ पाम इन हिज अ फेस अँड सेड. त्या स्ट्रेंजरने आपला तळवा त्याच्यासमोर, त्याच्या तोंडासमोर धरला आणि म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज. आव्हान हे आव्हान असतं. गो ऑन. तू माझं भविष्य सांगायला सुरुवात कर, कारण तू अगोदर हे आव्हान, हे चॅलेंज तू स्वीकारलंस. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थॉट ड्राईंग अप देअर इज अ वुमन. आणि ॲस्ट्रॉलॉजरने पुन्हा आपला घसा थोडा साफ केला. THROAT, थ्रोट म्हणजे घसा थोडासा साफ केला आणि भविष्य सांगायला सुरुवात केली. आणि तो म्हणाला की एक स्त्री आहे. स्टॉप सेड द अदर. तेवढ्यात तो समोरचा व्यक्ती म्हणाला, असं सांगणं बंद कर. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे असं काहीतरी तू अंदाजे भविष्य सांगू नकोस. शल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. बघ, माझा पहिला प्रश्न आहे तुला, मला असं भविष्य काहीही सांगू नको की तुझा स्वभावच असा आणि कोणी एक स्त्री आणि तिच्यामुळे तुला दुःख होतं, असं अंदाजे भविष्य सांगू नको. माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मला दे की मी सध्या एका गोष्टीच्या शोधामध्ये आलेलो आहे, त्यात मी यशस्वी होईल किंवा नाही हे फक्त मला सांग. आन्सर धिस अँड गो. मला एवढ्या प्रश्नाचं उत्तर सांगा आणि तू जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसगॉर्ज ऑल युअर कॉईन्स. नाहीतर माझ्या प्रश्नाचं जर उत्तर तू मला दिलं नाहीस तर मी तुला इथून जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाईड. तेवढ्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजर काहीतरी, मटर म्हणजे पुटपुटला, जणू काही जादुई शब्द बोलत होता. ऑल राईट, ठीक आहे. आय विल स्पीक. मी भविष्य सांगतो. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पण मी जे सांगत आहे ते जर तुला खात्रीदायक वाटलं तर तू मला ₹1 देशील का?
अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. नाहीतर तू जर मला 1 रुपया देणार नसशील तर मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. मग तू काहीही कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. आणि मग बराच वेळ दोघांमध्ये घासाघीस झाली आणि शेवटी दोघांचंही ॲग्री म्हणजे सहमत झालं. द ॲस्ट्रॉलॉजर सेड. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, यू वी आर लेफ्ट फॉर डेड. एम आय राईट. बघा ॲस्ट्रॉलॉजरने भविष्य सांगायला सुरुवात केली की तू मेलास म्हणून तुला सोडून देण्यात आलेलं होतं, ठीक आहे. टेल मी मोअर. त्या स्ट्रेंजरला, अनोळखी व्यक्तीला पटलं. तो म्हणाला, हो हो, मला आणखी पुढं सांग. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर पुढं म्हणाला की तुला नाईफ म्हणजे चाकू, तुला चाकू मारण्यात आलेला होता. गुड फेलो ही बियर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार, व्हॉट एल्स. तो म्हणाला, हो हो ठीक आहे. लगेच त्या स्ट्रेंजरने आपली चेस्ट म्हणजे छाती उघडी केली आणि ते चाकू मारलेला व्रण त्याच्या छातीवर होता. स्कार म्हणजे व्रण किंवा वन म्हणतो आपण. तो त्याने लगेच त्या ॲस्ट्रॉलॉजरला दाखवला की हो, तुम्ही सांगत आहात ते भविष्य बरोबर आहे. हा पहा, मला चाकू मारण्यात आला होता, त्याचा व्रण आणखी माझ्या छातीवर आहे. अँड देन यू विअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. आणि ॲस्ट्रॉलॉजर पुढं भविष्य सांगू लागला की आणि नंतर तुम्हाला एका विहिरीमध्ये, पुष्ड म्हणजे ढकलून देणे, एका विहिरीत तुम्हाला ढकलून देण्यात आलेलं होतं आणि तुम्ही मेलेला आहात असं गृहीत धरून तुम्हाला सोडून देण्यात आलेलं होतं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल. त्यावर तो स्ट्रेंजर म्हणाला की हो, माझ्या बाबतीत हे घडलं होतं की मला एकाने चाकू मारला होता आणि जवळच असलेल्या एका विहिरीमध्ये ढकलून दिलेलं होतं. म्हणजे मी मरावं म्हणूनच त्याने मला तिथं ढकलून दिलेलं होतं. पण मी नक्कीच मेलो असतो जर एका वाटसरूने, पासरबाय म्हणजे वाटसरूंचं लक्ष जर त्या विहिरीकडे गेलं नसतं तर मी नक्कीच त्या विहिरीमध्येच माझा मृत्यू झाला असता. एक्सक्लेम्ड द अदर, ओव्हरवेल्म्ड बाय इंथुझियाझम. तो स्ट्रेंजर आता म्हणजे ओव्हरवेल्म्ड म्हणजे उत्साहाने तो, इंथुझियाझम म्हणजे उत्साह आणि ओव्हरवेल्म्ड म्हणजे भारावून जाणे. तो भारावून गेला की ज्योतिषाला खरंच भविष्य कळतं, किती बरोबर भविष्य तो आपलं सांगत आहे असं त्याला वाटत होतं. व्हेन शल आय गेट ॲट हिम. बघा, त्या स्ट्रेंजरने पुढचा प्रश्न विचारला की मी ज्याच्या शोधात आहे तिथपर्यंत मी केव्हा पोहोचू शकेल. ही आस्क्ड क्लिंचिंग हिज अ फिस्ट. असं बोलत बोलत तो स्ट्रेंजर रागाने आपली मूठ, फिस्ट म्हणजे मूठ, आवळत होता. क्लिंचिंग फिस्ट म्हणजे मूठ आवळणे. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजरने उत्तर दिलं की या जगामध्ये तू आता त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. ही डाईड 4 months ॲगो इन अ फार ऑफ टाऊन. ॲस्ट्रॉलॉजर पुढं सांगू लागला की तू ज्या व्यक्तीच्या शोधात आहेस त्या व्यक्तीचा मृत्यू 4 महिन्यापूर्वीच या शहरापासून दूर झालेला आहे. यू विल नेव्हर सी एनी मोअर ऑफ हिम. तू ज्या व्यक्तीच्या शोधात आहेस ती व्यक्ती तुला आता भेटणार नाही. द अदर ग्रोन डाऊन हिअरिंग इट. आणि हे जेव्हा त्या स्ट्रेंजरने ऐकलं तेव्हा त्याला दुःख झालं. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. ॲस्ट्रॉलॉजरने पुढं बोलायला सुरुवात केली. गुरुनायक. बघा, ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीला काय म्हणाला, गुरुनायक. म्हणजे डायरेक्ट ॲस्ट्रॉलॉजरने त्या अनोळखी व्यक्तीचं नाव घेतलं. यू नो माय नेम, द अदर सेड, टेकन अ बॅक. जेव्हा ॲस्ट्रॉलॉजरने चक्क त्याला नावाने बोलायला सुरुवात केली तेव्हा टेकन अ बॅक म्हणजे थोडं थांबणे. तो स्ट्रेंजर थोडं थांबला आणि म्हणाला की तुम्हाला माझं नाव माहिती. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, आता तुझं सगळं भविष्य मला कळालं, सगळं मला माहिती आहे आणि मग तुझं नावच मला माहिती नसणार का. गुरुनायक, मी काय सांगतो ते काळजीपूर्वक ऐक. युअर व्हिलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाऊन. बघा, ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला की गुरुनायक, तुझं गाव इथून तुझ्या गावचं जे अंतर आहे ते 2 दिवसाचा प्रवासाचं अंतर आहे आणि तुझं गाव उत्तरेकडं आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. तू आता काय कर, आता तू ट्रेन पकड आणि तू तुझ्या गावाकडं जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. जर तू इथून आता तुझ्या घरी गेला नाहीस तर मला तुझ्या जीवनामध्ये आणखी एक
खूप मोठा धोका दिसतो. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रिड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. ज्योतिषाने अ, एक चिमूटभर ॲश म्हणजे अंगारा ज्याला आपण म्हणतो तो घेतला आणि त्या अनोळखी व्यक्तीच्या कपाळाला लावला, म्हणजे त्या स्ट्रेंजरच्या कपाळाला लावला. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. त्याला सांगितलं, ही चिमूटभर ही पवित्र अंगारा आहे, हा तू घे आणि हा अंगारा तू तुझ्या फोरहेड म्हणजे कपाळावर घास किंवा लाव आणि तू घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. पुन्हा या दिशेने येऊ नकोस. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि जर तू पुन्हा इकडं आला नाहीस तर तू आणखी म्हणजे 100 वर्ष जगशील. व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन. त्यावर तो भविष्य पाहणारा व्यक्ती म्हणला, की मी कशाला पुन्हा घर सोडू? असा जर धोका माझ्या जीवनात असेल, तर मी पुन्हा कशाला घर सोडू? द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. तो माणूस सिरियसली बोलत होता. आय वॉज ओन्ली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम. मला फक्त त्या माणसाला शोधायचं होतं. कोणाला? तर ज्याने माझ्यावर चाकूने वार केलेले होते आणि मला विहिरीत ढकलून दिलेलं होतं. अँड टू चोक आउट हिज अ लाईफ इफ आय मेट हिम. आणि जर तो मला माणूस सापडला असता तर मी त्याचं जीवन संपवणार होतो. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. आणि असं म्हणून त्याने पश्चातापाने आपलं डोकं हलवलं. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. तो माझ्या हातून सुटला. आय होप ॲट लीस्ट ही डाईड ॲज ही डिझर्वड. मला आशा आहे की नक्कीच तो अ, त्याच्या लायकीप्रमाणेच मेला असेल. यस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला, हो तो तसाच मेला. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका ट्रकच्या खाली चिरडून, क्रश्ड म्हणजे चिरडणे, चिरडून मेला. द अदर लुकड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. हे ऐकून त्या व्यक्तीला आनंद झाला की आपल्याला मारणारा व्यक्ती हा ट्रकच्या खाली चिरडून मेला. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. बघा आता ते सगळं ठिकाण निर्जन झालेलं होतं. डेझर्टेड म्हणजे तिथं कोणीही माणसं ये जा करत नव्हती किंवा आता वर्दळ राहिलेली नव्हती, कारण आता रात्र झालेली होती. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. तो कुठून तरी एक जो हिरव्या रंगाच्या लाईटचा किरण ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर येत होता तोही आता नाहीसा झालेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. सगळीकडे आता काळोख आणि शांतता पसरलेली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. तो स्ट्रेंजरही आता ते भविष्य ऐकून आता तिथून निघून गेलेला होता. आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. त्याने आता ॲस्ट्रॉलॉजरला मुठभर कॉईन्स, हँडफुल म्हणजे मुठभर कॉईन्स दिलेले होते. इट वॉज नियरली मिड नाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. बघ आता ॲस्ट्रॉलॉजर जेव्हा घरी पोहोचला तेव्हा मिडनाईट म्हणजे मध्यरात्र झालेली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर. त्याची पत्नी दाराजवळ त्याची वाट पाहत होती. अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. आणि जेव्हा हा ॲस्ट्रॉलॉजर घरी पोहोचला तेव्हा तिनं त्याचं कारण विचारलं की कशामुळे एवढा उशीर झाला. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर. आणि तिने कारण विचारल्याबरोबर ॲस्ट्रॉलॉजरने ते पैसे, त्याला जे त्या स्ट्रेंजरनी मुठभर नाणे दिलेले होते ते तिच्यासमोर फेकले. अँड सेड काउंट देम. ते मोज. वन मॅन घेव ऑल दॅट. एवढे पैसे मला एका ग्राहकाने दिलेले आहेत, ते किती आहेत ते मोज. 12.5 आनाज शी सेड. त्याच्या पत्नीने सांगितलं की 12.5 आनाज. काउंटिंग. सी वॉज ओव्हर जॉईड. तिला खूप आनंद झाला. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. ती म्हणली की आता उद्या मी बाजारात जाईल आणि काही जॅगरी म्हणजे गूळ आणि नारळ बाजारातून विकत आणेल. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. कित्येक दिवसापासून मूल स्वीट खाण्यासाठी मागत होतं. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी त्याच्यासाठी काहीतरी चांगलं बनवेल. द स्वाईन हॅज चीटेड मी. त्यावर ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला की त्या नीच माणसाने मला फसवलं. चीट म्हणजे फसवणे. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्याने मला 1 रुपया देण्याचं प्रॉमिस केलं होतं. सी लुक्ड अप ॲट हिम. तिने त्याच्याकडे पाहिलं. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. त्याची पत्नी म्हणाली की तुम्ही चिंतेत दिसता, नेमकं काय झालं. नथिंग. त्यावर ॲस्ट्रॉलॉजरने उत्तर दिलं की नाही, काही नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पायल ही टोल्ड हर. आणि त्याने लगेच पायल म्हणजे खाट, बाजावर आपलं अंग टाकलं, म्हणजे संध्याकाळचं डिनर म्हणजे संध्याकाळचं जेवण झालं, तो बाजावर बसलेला होता. ही टोल्ड हर.
तो आपल्या पत्नीला म्हणाला, "डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे." तो म्हणला, "माझ्या डोक्यावरचा खूप मोठा ताण, ओझं आज कमी झालेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स." एवढ्या वर्षापासून मला असं वाटत होतं की माझ्या हाताने एक खून झालेला आहे. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. मी घर सोडून जे आलेलो आहे, पळून आलेलो आहे, त्याचं कारण हेच होतं. सेटल्ड हिअर. मी घर सोडून कशामुळं आलो? तर मला असं वाटत होतं की माझ्या हाताने एका माणसाचा खून झालेला आहे आणि म्हणून मी घरातून कोणालाही न सांगता इथं पळून आलो आणि इथं स्थायिक झालो अँड मॅरिड यू, आणि तुझ्यासोबत लग्न केलं. पण मला जे वाटत होतं की माझ्या हाताने ज्या माणसाचा खून झालेला आहे तो माणूस जिवंत आहे, म्हणून माझ्या डोक्यावरचा आज ताण खूप कमी झालेला आहे. सी गॅस्प्ड. गॅस्प्ड म्हणजे आश्चर्याने धापा टाकणे. तिने आश्चर्याने धापा टाकल्या आणि म्हणाली, "यू ट्राईड टू किल हिम." तुम्ही त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता का? "यस, इन आवर व्हिलेज." त्यावर एस्ट्रोलॉजर म्हणाला, "होय, आमच्या गावामध्ये. व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर." जेव्हा मी म्हणजे एक तरुण होतो. वी ड्रँक. आम्ही खूप मूर्खासारखं वागायचं. आम्ही मद्य प्यायचं म्हणजे दारू प्यायची. गॅम्बल्ड, जुगार खेळायचो. अँड कॉरल्ड बॅडली वन डे. आणि एके दिवशी असंच आम्ही दारू पिलेलो होतो, जुगार खेळत होतो आणि आमचं खूप भांडण झालं. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. जाऊ दे आता त्याचा विचार कशाला करायचा. टाईम टू स्लीप. आता झोपण्याची वेळ झालेली आहे. ही सेड यॉनिंग. त्याने जांभळी दिली आणि तो म्हणाला की जाऊ दे आता त्याचा विचार कशाला करायचा. अँड स्ट्रेचड हिमसेल्फ ऑन द पायल. आणि असं म्हणून त्याने त्या बाजावर आपलं अंग टाकलं. म्हणजे बघा, तर भविष्य पाहण्यासाठी आलेला तो स्ट्रेंजर कोण होता? तर तो स्ट्रेंजर होता की ॲस्ट्रोलॉजरने ज्याला मारलं होतं. म्हणजे मारणारा कोण होता? ॲस्ट्रॉलॉजरच होता. त्यानेच त्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि विहिरीमध्ये ढकलून दिलेलं होतं. आणि आपल्याला कोणी पकडेल म्हणून तो गाव सोडून पळून आलेला होता आणि ॲस्ट्रॉलॉजरचं त्याने बहाणा केलेला होता. आपण ॲस्ट्रॉलॉजर आहोत असा ढोंग किंवा बहाणा करून तो त्या शहरामध्ये राहत होता. थँक यू.